गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग अगेन. सो तुम्हाला आता आम्ही मस्त असं रेडी झालेलं दिसतो. आम्ही चाललोत आता ट्रिपला, वीकेंडला. म्हणजे एक आमची ॲनिव्हर्सरी ट्रिप बाकी होती. सो आता आम्ही तिकडे चाललेलो आहोत आणि ती जागा इतकी छान आहे. मी तुम्हाला तिथे गेल्यावरती सगळेच डिटेल्स देईल आणि कळेल तुम्हाला ऑन द वे आम्ही कुठे चाललो. उन्हाळा आहे म्हणून आम्ही सगळे प्रिपेअर्ड आहोत, एकदम स्कार्फ, ग्लेज वगैरे आणि फुल स्लीव्स, कारण की आम्हाला टॅन नाही व्हायचं आहे. तर चला आता आपण आपली जर्नी स्टार्ट करूया आणि जाऊया. भेटूया पुढे. चला पोचलो आम्ही आमच्या लोकेशनला. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी रिसॉर्टला येणार होती, तर मी आली आहे विहंग विहारला, पालघर इकडे सफाळेला विहंग विहार रिसॉर्टला. तर आता आम्ही रिसॉर्टला पोचलो. हे रिसॉर्ट आहे आणि इकडे आहे आमची स्टे. तर आम्ही घेतला आहे स्टँडर्ड रूम. तर मी तुम्हाला दाखवते, त्याची अशी एंट्रन्स आहे पूर्ण स्टँडर्ड रूम्सला. इकडे अजून दुसरे पण स्टेज आहेत, ते पण मी तुम्हाला याच्यात कवर करेन. पण आता सध्या मी तुम्हाला आमचा रूम दाखवते. आपला रूम एंट्रन्स आहे. इकडे आम्ही आत्ता शूज वगैरे काढलेले आहेत, ते मी तुम्हाला आतमध्ये दाखवते. तुम्ही बघताय की किती मस्त व्हाईट असा एकदम लाईट आहे रूममध्ये खूप सारी. तर आता मी तुम्हाला इकडे दाखवते. बेड आहे, रूम एकदम कोझी रूम आहे, छान वाटतं. तुला कसा वाटला सुनीत? 10 मधला 10. हां, मला रूम असं खूप आवडला. म्हणजे इकडे वेगळे वेगळे स्टेज पण आहेत, बट आम्हाला हा वाला जास्ती आवडला. आम्ही घेतला तो स्टँडर्ड रूम. आणि स्पेशली इथे एवढा मोठा मिरर आहे, जर तुम्ही चेंज वगैरे करताना असतं असं बघू शकता. मला खूप आवडलं. सो इथे काय काय अवेलेबल आहे तुम्हाला. टी व्ही दिला त्यांनी, वॉटर सेट दिलं आहे आणि त्यांच्याकडे डेंटल किटसुद्धा आहे. याच्यामध्ये कोलगेट आणि ब्रशसुद्धा दिलेला त्यांनी. सोप आहे. सो खरंच इथलं आम्हाला इतकं छान वाटलं ना, फॅसिलिटीज त्यांनी दिली आहे. AC आहे तुम्हाला, त्याच्यानंतर चार्जर पॉईंट्स आहेत. सो एकदम जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व आहेत. आणि हा जो मिरर मी तुम्हाला बोलली, किती छान मिरर आहे एकदम. इथलं वॉशरूमसुद्धा खूप छान आहे, एकदम छान आहे, क्लीन. मला इतकं आवडलं ना. आम्ही जितके तितके रिसॉर्ट्स कव्हर केलेत. आणि इकडे पण मिरर आहे. सो मिरर माझं फेवरेट थिंग आहे. कुठे पण गेलं तरी मिरर हवं आहे. आणि इकडे पण छान आहे ना, लाईट्सच लाईट्स आहेत. तर जसं मला इकडे एवढी एनर्जी येते ना, मस्त असं व्हिडिओ शूट करायला वगैरे. खरंच खूप छान आहे, असं लक्झरियस वाटतं इथं आलं तर. माझा हा फर्स्ट रिसॉर्ट आहे असा की खूप छान आम्ही प्लॅन केलेला खूप दिवसापासून. तुम्हाला ते लोक टॉवेल्स पण प्रोव्हाइड करतात. विथ दॅट हे सोप्स पण आहेत, लिक्विड सोप्समध्ये आहेत. तुम्हाला गिझर फॅसिलिटी आहे आणि इतकं क्लीन वॉशरूम आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे थोडं ग्लास ओपन टाईप आहे, म्हणजे तुमच्या रूमचंच आहे. इथे कवर पण केलेलं आहे त्यांनी. किती मस्त वाटतंय ना. सो आता तुम्हाला गाईज मी रूम टूर दिला, तुम्हाला तो कसा वाटला. आणि स्पेशली मी आणि सुनीत, माझा असं थॉट असतो की ना, आम्ही रूम्सपेक्षा रिसॉर्टला जास्त महत्त्व देतो. आणि रूम्स आम्हाला क्लिनलीनेस इम्पॉर्टंट असते, तर तेवढी जरी आम्हाला इनफ भेटली तरी इनफ असेल. कारण की आम्ही दिवसभर कधीच रूममध्ये नसतो, आम्ही संध्याकाळीच येतो रूममध्ये. आम्ही आता जर एकदा बाहेर पडलो तर आमच्या बाहेरचीच ॲक्टिव्हिटीज चालू असतात. त्याची फर्स्ट ट्रीटमेंट त्यांनी आम्हाला वेलकम ड्रिंक दिलेलं, दॅट इज कोकम ज्यूस. तर तो पण आम्हाला खूप आवडला. तुम्ही एवढा उन्हातून आलात आणि तुम्हाला फ्रेशली ज्यूस सर्व केला त्यांनी, तर ते पण छान होतं. आणि त्यांच्याकडे एक सिस्टमॅटिक वे आहे, ते असं हे आपल्याला कुपन्स प्रोव्हाइड करतात. हां, आमच्या दोघांचे हे 2 कुपन्स आहेत. तर त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट, डिनर, हाय टी आणि लंच. तर तुम्ही आता आम्ही जे करायला जाऊ ना, तर तिथे आम्हाला हे असे कुपन्स द्यावे लागतील. आणि त्यांनी ना वायफायचा बारकोड पण इथे दिलेला आहे. सारखं तुम्हाला ना इथे असं लोकांना जाऊन कनेक्ट करायची गरज नाही. वायफाय इथे कनेक्ट करा, सगळे डिटेल्स इथे आहेत. घरी बसून स्कॅन नका करा. इव्हन टेलिफोन त्यांनी दिला ना, तर टेलिफोनचे नंबर्स वगैरे तिथे लिहून ठेवलेत. म्हणजे एवढे सिस्टमॅटिक आहेत ते लोक. आणि आल्यापासून पण आम्हाला त्यांनी खूप असं चांगलं ट्रीट केलंय. तर आता पुढे पुढे तर कळेल. मी तुम्हाला हे जस्ट व्हिडिओमध्ये एक शॉर्ट टाईप सांगतेय, पण खरंच खूप छान आहे. पार्किंग एरिया पण खूप छान आहे. आम्ही बाईकने आलोय, सो मस्त आहे. तर आता आपण रिसॉर्ट एक्सप्लोर करूया पुढे. तर तुम्हाला मी आणखीन काही काही गोष्टी सांगते. बाय. आणि माझी वाईफ ॲज युजल, तिला जी आवडणारी गोष्ट भेटली इकडे.
आणि ती खेळते. तिला बोललो अरे संध्याकाळी येऊया आपण, तरी नाही, तिचं मनच थांबत नाही आणि ती आली इकडे. कसं वाटतंय? बीच साईडला सुनील झोका. हे बघा बीच बघू शकता ना, इकडनं त्या कोपऱ्यापासनं त्या पूर्ण कोपऱ्यापर्यंत एकदम लांब लांबपर्यंत पाणीच आहे. आणि पाणी पण एवढं भारी वाटतं ना ते. आणि विचार करा ना, त्या पाण्यासोबत इकडे हा बीच, वरती हा झोका, तर किती भारी वाटत असेल. कसं वाटतंय? तिकडे अजून एक तो झोका. पण तुम्हाला एक सांग, ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट कसं वाटतं तुला? हे चांगलं, हे सुपर गिफ्ट आहे. ओके, चला तर आता अजून तुम्हाला असे व्हिडिओज दाखवू आम्ही, ज्याच्यात विहांग विहारचे असे जे प्लेस आहेत जे कोणाला माहिती नाहीत ते आपण एक्सप्लोअर करूया. अगेन सो आम्ही मस्त आता पूलमध्ये जाऊन मजा वगैरे करून आलो आणि परत आता एकदा फ्रेश झालो आहे. समर वेकेशनमध्ये पूल एन्जॉय करणं खरंच खूप सुख देतं आणि आम्ही खूप 1.5 तास मजा केली, मी आणि सुनीतने. आणि मला वाटतं हाच फर्स्ट टाईम आहे ना हा पूल होता त्याच्यात आम्ही दोघांनी एवढी मजा केली. नाहीतर असं म्हणजे आम्ही दोघं असल्यावरती काय करणार ना, पण 1.5 तास आम्ही मस्ती डान्स सगळं केलेलं आहे जे तुम्ही ब्लॉग्समध्ये बघितलं आहे. सो आता आम्ही मस्त आउटफिट घालून रेडी झालो आहे. पण मला सुनीतचा आउटफिट दाखवायचा आहे, तो आज मला इतका भारी वाटतोय. सुनीत तुम्ही बघा, एकदम तो मला असं ना बीच वाईब्स देतो. आणि खरंच आता आम्ही बीचला चाललोय, तेवढा मस्त दिसतोय सुनीत, आज खूप छान दिसतोयस. अरे भाई क्या चालू है? व्हाट्स हॅपनिंग? हे ब्रो, व्हाट्स हॅपनिंग? व्हॉट इज युअर नेम? किती दिलेस तू पैसे? किती दिलेस विहांग? आम्ही भरलेत पैसे, सांगू ना. तू किती भरलेस? फ्री? ओ माय गॉड, फ्री ऑफ कॉस्ट. गरम वडे आलेले आहेत आणि आम्ही आता मस्त हाय टी करणार आहे इकडे. वडापाव, सुनीत युअर फेवरेट. सो गाईज, आता आम्ही हाय टी वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आता रूममध्ये निघालो आहोत. तुम्हाला मी रात्रीचा पण ह्याचा व्ह्यू दाखवणार आहे, पण थोड्या वेळाने. आता जर आम्ही रूममध्ये जाऊन थोडं रेस्ट करतो, मग मी तुम्हाला दाखवते. चला रूममध्ये जाऊन रेस्ट. कहना चाहूंगी तो तुमसे क्या कहूं तुम. बघा, हाच आहे तो डॉग, फ्रीमध्ये सगळीकडे फिरतोय. आता लाईटमध्ये फोटो काढायला आलाय तो. तर बघा, तूच एकच स्टार. होय, मारशील का निशाणा? हात नाही लावायचं असतं, माहिती हात नाही लावायचं, पण ते असं काढायचं असतं. पण ते असंच निघतं. असं नाही, पण तू हात नाही लावायचं त्याला. तू 51 नाही सांगू शकत, मधनं पहिले सांग. 21 21. तर
तसं नाही काढू शकत. अरे असं काढतात, हळू काढायचं. अशा प्रकारे आकांक्षा चिंगारली. बॅडमिंटन नाही हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आता आमची इकडे मॉर्निंग झाली आहे विहांग विहारमध्ये. रात्रीला मला तुम्हाला काही कनेक्ट करता आलंच नाही, कारण की आम्ही एवढं जेवलो होतो आणि दमलो होतो ना की डायरेक्टली आम्ही रूममध्ये जाऊन झोपलो. सो आता सकाळ सकाळ उठलं आणि विचार केला की लवकरच उठलं, आता 7:20 झालेत आत्ताशी. सो आम्ही म्हटलं चला मॉर्निंगचा बीच एक्सप्लोअर करूया आणि आमच्या बरेच ॲक्टिव्हिटीज पण बाकी होते, सो ते आपण परत करूया आपण, असं आमचा विचार होता. सो खरंच इतकी मजा आली ना, आमची एवढी मस्त झोप झाली आहे ना, सगळा डे आमचा खूप छान गेलेला आहे. तर मी तुम्हाला आता बीचचा मॉर्निंग व्ह्यू दाखवते. एकदम शांतता आहे. चला आता इथे आम्ही आलेलो आहोत. सुनीतला ना थोडी सर्दी पण झाली आहे, पण अंगातली मस्ती काय जात नाही आहे. पण त्याला पूलमध्ये जायचं आहे, त्याचं गेटअप दिसतोय ना, परत पूलमध्ये जायचं आहे. मी पण येणार आहे. रेडी झाली अशीच पूल आउटफिटमध्ये. आम्ही थोडा वेळ परत पूलमध्ये जाणार आहे आज आणि मग इकडे ना खरं असं वाटतं की फॅमिलीसोबत पण खूप मजा येईल. आम्हाला दोघांनाच एवढी मजा आली. इकडे बघा ना कशी स्पेस आहे सगळी बसायला. हे नाही आपलं हे जे ट्रॅक आहे ना, ट्रेन टॉय ट्रेन आहे. हा, काय काय लोक व्हिजिट करतात फक्त बीचसाठी, तिकडनं ट्रेन नेऊन इकडे सोडतात त्यांना, आणि नाहीतर मग फक्त एक राऊंड असं सर्कल. तुम्हाला माहिती आहे आमचा एक फ्रेंड झाला इकडे आल्या आल्या, तो आम्हाला आमच्या मागे फिरतोय, आम्हाला बीच दाखवतोय. दाखव कोण आकांक्षा? डॉगी, जो कालचा आम्ही सांगतो तुम्हाला लास्टपासून तो आमचा फ्रेंड आहे. सकाळ सकाळसुद्धा इथे ब्रेकफास्टला बुफेच होता आणि मस्त असे पदार्थ होते. पोहे, कॉफी मफिन्स, ब्रेड बटर, मेंदूवडा, सांबार आणि कॉर्नफ्लेक्ससुद्धा होता. आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी बॉइल्ड एग होतं. आणि थर्सडे असल्यामुळे ना खिचडीसुद्धा बेत होता त्यांच्याकडे. सो मस्त असा आमचा नाश्ता झाला होता आणि खरंच छान वाटला आमचा. लंच आणि डिनर तर तुम्ही बघितलाच आहे. सो हा सुपर्ब नाश्तासुद्धा त्यांनी ठेवला होता. हाय अगेन. सो आम्ही आता नाश्त्याला आलो आहोत आणि सुपर्ब आमचं सगळं डिनर आणि लंच वगैरे प्लॅन्ड होतं त्यांच्याकडनं. तर आता नाश्ता पण तितकाच मस्त आहे यांच्याकडे, व्हरायटीज खूप आहेत. सो मी आणि सुनीलने आता घेतलेलं आहे, असं म्हणजे मी तरी माझ्या प्लेटमध्ये मेंदूवडे, ब्रेड बटर, हे कॉफी मूस समथिंग नाश्त्याला मिळालं, तर खरंच छान वाटतं. आणि कॉर्नफ्लेक्स आणि सम ऑफ हेल्दी म्हणजे आम्ही फ्रूट्स पण घेतलं. सुनीत पण इकडे खातो. हाव इज इट सुनीत? पूर्ण रिसॉर्ट बघितलाच की इकडे किती वेगवेगळ्या जागा आहेत आणि आम्ही असा एक दिवस इकडे स्टे करून किती मजा केली होती.
तर खरं मी आणि सुनीत ॲज अ कपल इकडे बुक केलं होतं आणि आम्हाला इकडे कॉस्टिंग 6,000 पडलं होतं, जे स्टँडर्ड रूमचं होतं. आणि आम्ही गेलो होतो वीकडेजमध्ये. सो वीकडेज आणि वीकेंड वेगळी वेगळी प्राइजेस आहेत इथे आणि खरंच छान आहे. मी तर एकदा सगळ्यांना बोलले की तुम्ही पण जाऊन एक्सप्लोअर करा. आणि इकडे राहण्याचे खूप वेगळे वेगळे स्टेजसुद्धा आहेत. त्यांच्याकडे ग्लास रूम आहे, फॅमिली रूम्स आहेत आणि असे म्हणजे त्यांचे कॉस्टिंग्स पण ते लोक सांगतात, तुम्ही त्यांना व्हॉट्सॲपवर वगैरे कनेक्ट केलं तर असा होता हा रिसॉर्ट. आणि पुढे तुम्ही यालाच पर्सनली अटॅच बीचसुद्धा आहे याचं. सो ते एक मेन अट्रॅक्टिंग पॉईंट आहे या रिसॉर्टचा आणि खरंच तो खूप छान होता. कोणाला काही ते बर्थडे सेलिब्रेशन करायचं असेल, काही ओकेशन असेल तर इकडे नक्कीच तुम्ही येऊ शकता. आणि ह्यांच्याकडे सॅटर्डेला DJ नाईट असतो. सो जर वीकडेजमध्ये आला तर तुम्हाला शांतता भेटेल छान आणि पार्टी मूडमध्ये असेल तर वीकेंड्स प्लॅन करू शकता. सो तुम्हाला ट्रॅव्हलिंग इथपर्यंत कसं यायचं किंवा रिसॉर्टबद्दल काहीही माहिती हवी असेल तर तुम्ही प्लीज मला कमेंट करा. मी त्याचे सगळे आन्सर्स तुम्हाला तिकडे देईल. सो चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहणे, असे अजून व्हिडिओज तुम्हाला येत राहतील. थँक्यू सो मच.